नमस्कार, भाग्यश्रीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। तर आज आपण ॲव्होकाडोच्या अशा 2 रेसिपी पाहणार आहोत की त्या तुमच्या मुलांना व तुम्हालाही नक्की आवडतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी एक ॲव्होकाडो घ्यायचे आहे। ॲव्होकाडोची बी सेंटरला असल्यामुळे आपण याला 2 पार्टमध्ये कट करू शकत नाही। यासाठी साइडने कट करून दाखवल्याप्रमाणे फिरवून यातील बी व्यवस्थित चमच्याने बाजूला काढून घेऊया व आता ॲव्होकाडोमधील गर व्यवस्थित चमच्याने काढून घेऊया। ॲव्होकाडो हे मार्केटमधून आणल्याच्या नंतर घरी 2-3 दिवसांनी कट करा, कारण की याला सॉफ्टनेसपणा येतो। आता यातील गर काढून झाल्याच्या नंतर चमच्याने व्यवस्थित मॅश करून घेऊया। पोहे खायच्या चमच्याने ॲव्होकाडो हे व्यवस्थित मॅश होत नाही। तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरचा उपयोग करा किंवा येथे फोरशिपने व्यवस्थित मॅश करता येईल तर फोरशिपच्या सहाय्याने व्यवस्थित मॅश करून घेऊयात। आता हे व्यवस्थित मॅश झालेले आहे। आता यामध्ये आपण काही इन्ग्रेडियंट टाकणार आहोत। तर हे आपले ॲव्होकाडो मॅश करून झालेले आहे। तर यामध्ये अर्धा चमचा मीठ, थोडीशी मिरी पावडर, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्सचाही वापर करू शकता, थोडीशी हिरवी कोथिंबीर व लिंबाचा रस टाकायला अजिबात विसरायचा नाही। लिंबाच्या रसाने याला भन्नाट चव येते। तर आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। आपले हे इथे व्यवस्थित एकत्र झालेले आहे। आपल्याला येथे ब्रेड किंवा टोस्टचा वापर करायचा नाहीये। तर यासाठी मी येथे गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या रोटी घेतलेली आहे। मी अशा रोट्या बनवून ठेवलेल्या आहेत। तर एक रोटी घेऊन अर्ध्या साईडला व्यवस्थित तयार केलेले मिश्रण पसरवून घेऊयात। हे सर्व व्यवस्थित पसरवून झाल्याच्या नंतर हाफमध्ये फोल्ड करून घेऊयात। याचप्रमाणे आपण सर्व व्रॅप, चपाती व्रॅप थोडक्यात आपण तयार करून घेऊयात। तर एक व्रॅप तयार झालेला आहे, दुसराही तयार करून ठेवलेला आहे। आता आपण लगेच दुसरी रेसिपी कशी बनवायची हे पाहूयात। मी येथे दुसऱ्या बाउलमध्ये राहिलेले ॲव्होकाडो काढून घेतलेले आहेत। यामध्ये मीठ, मिरी पावडर, ऑर्गॅनो, तुमच्याकडे मिक्स हर्ब असेल तर मिक्स हर्बचाही वापर करू शकता, चिली फ्लेक्स, यात जास्त काही टाकायची गरज नाही व हे सर्व व्यवस्थित फोरशिपने मिक्स करून घ्यावे। आता हे सर्व आपलं व्यवस्थित एकत्रही झालं आहे आणि मॅशही झाले आहे। तर यामध्ये लिंबाचा रस राहिलेला आहे, तर लिंबाचा रस टाकून घेऊयात व सर्व परत एकदा एकत्र व्यवस्थित करून घेऊयात। आता तयार केलेले रोटी घेऊन ती हाफ पार्टमध्ये कट करून घेऊया। दाखवल्याप्रमाणे तुम्ही हाफ पार्टमध्ये कट करा किंवा पहिला जसा बनवला होता तसाही बनवू शकता। वेगळं काही म्हणून मी वेगळा आकार देत आहे। तर याला व्यवस्थित बटर लावून घेऊयात। चमच्याने व्यवस्थित बटर पसरवून घेऊयात। दाखवल्याप्रमाणे बटर व्यवस्थित पसरवून घ्या। आता आपले इथे बटर लावून झालेले आहे। आता यावर तयार केलेले मिश्रण व्यवस्थित पसरवून घेऊ। मार्केटमधून तुम्ही ॲव्होकाडो आणले आहे व याचे काय करावे सुचत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। मुलांना टिफिनला हा व्रॅप नक्की देऊन पहा, त्यांना खूप आवडेल। तर आता इथे व्यवस्थित आपले पसरून झालेले आहे। आता यावर हाफ चीज स्लाइस ठेवून फोल्ड करून घेऊया। तुमच्याकडे चीज स्लाइस नसेल तर तसेही व्रॅप खूप छान लागतात। माझ्याकडे चीज स्लाइस होती म्हणून मी ठेवत आहे। आता तयार केलेले दोन्ही व्रॅप आपण तव्यावर बटर पसरवून व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घेऊ। तुम्हाला जर कडक आवडत असेल तर मंद गॅसवर व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घेऊया। आता दोन्ही साईडने बटर लावून व्यवस्थित दोन्ही व्रॅप भाजून घेऊ।
आता त्याचप्रमाणे आपले दुसरेही व्याप व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता प्लेटिंग करूया. मस्त भन्नाट अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला व तुमच्या मुलांना ही रेसिपी कशी वाटली हे मला